आणि आता बातमी येते आहे दिघ्याच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी सिडकोने या ठिकाणच्या 4 इमारतींना नोटीस बजावली आणि घरं रिकामी करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। नेमका हा काय निर्णय झालेला आहे? विनायक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, काय अपडेट्स मिळतात? काय हा निर्णय? दिघ्यामधील जो अनधिकृत बांधकाम प्रकरणी आहे त्या संदर्भातलं ईश्वरनगरमध्ये ज्या 4 इमारती आहेत, ज्या सेंट्रल जागेवर बांधण्यात आल्या होत्या अनधिकृत इमारती आहेत, त्यांना आता 19 सप्टेंबर पर्यंत खाली करण्याचे नोटीस कोर्ट रिसिव्हरने देण्यात आलेले आहेत। सरकारने गेल्या आता अधिवेशनामध्ये जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये पॉलिसी केली होती 2 डिसेंबर 2015 पर्यंत जी बांधकाम आहे त्यांना संरक्षण देण्यात आलं होतं। मात्र सरकारने ही पॉलिसी बनवल्यानंतर ती जरी कोर्टामध्ये सादर केली असली तरी त्याच्यानंतर कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारचं हिअरिंग झालेलं नाहीये। त्यामुळे कोर्टासमोर नेमकी बाजू आली नसल्यामुळे कोर्टाने जे आहे ती कोर्ट रिसिव्हरने हे जे इमारती ताब्यात घेण्यासाठी नोटिसा पाठवलेल्या आहेत। 19 सप्टेंबरची ही तारीख आहे आणि 4 इमारती आहेत, त्या 4 इमारती आता त्या 4 इमारतीमध्ये रहिवाशी राहतात। दुर्गा माता प्लाझा आहे, अवधूत छाया आहे, अमृतधाम आहे, दत्तकृपा आहे, ईश्वरनगर मधील या इमारती 19 सप्टेंबर पर्यंत रहिवाशांना खाली कराव्या लागणार आहेत। त्यामुळे ऐन गणपतीचा सीझन आहे, गणपती आहे, त्यांचा दसरा आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये आता सर्व रहिवाशांवरती रस्त्यावरती येण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। विनायक, धन्यवाद या माहितीबद्दल।